माझ्या समोर जी काही मंडळी आतापर्यंत त्या ठिकाणी बसलेली, त्यातली काही मंडळी त्या ठिकाणी गेली मायबाप हो. मला आमच्या महाराजांनी, संतोष महाराजांनी मला फोन केल्याबरोबर मला लक्षात आलं, मी आमच्या माणिकरावच्या घरी थांबत असतो. माणिकराव म्हणायचे, महाराज तुम्ही आल्याशिवाय मी जेवणार नाही. काय मायबापाचं प्रेम असत, मनामध्ये खेद आहे माया. कारण या ठिकाणी परमार्थ म्हणजे साधी गोष्ट नाही, कलियुग आहे. या कलियुगामध्ये या ठिकाणी उद्धाराचं साधन म्हणजे फक्त हेच आहे. अनेक ज्या ठिकाणी साधन होते पूर्वी, पण महाराजांना वाटलं कलियुगात त्या लोकांना त्या ठिकाणी करणं होणं शक्य नाही, म्हणून ते परमार्थ बंद पाळला. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली नगडे साधन, उचित विधी विधान नकळे नगडे सर्वता. भक्तिपंत बहु सोपा, पुण्य नागवे या पापा. येणे जाणे खेपा, येण्याची एके खंडती. आपल्या उद्धाराचं साधन आहे मायबाप हो. म्हणून या ठिकाणी हा जो असणारा हा नाम यज्ञ आहे. मी दरवर्षी या ठिकाणी वर्णन करत असतो. अनेक गावाला आम्ही जातो, जात नाही असं नाहीये, पण बरेचसे महाराज लोक पहिला दिवस घेतही नाहीत. का महाराज? तिला माहिती आहे पहिला दिवस म्हणजे काही असतंय काही नसते, पण माझं परम भाग्य 2 मर्दांनाचे आले. हा तर माझा मुलगा आहे. तुकाराम महाराजांची 8वी पिढी आहे. मी छातीवर हात ठेवून सांगतो, माझी 4थी पिढी चालू आहे. माझे वडील वारकरी, नुसते वारकरी नाहीये, उत्कृष्ट मृदंगाचार्य, मृदंग वाजवीत जन्मभर वारी केली आणि आतापर्यंत मृदंग वाजवीत मी वारी केली. आता माझ्यानं होईना म्हणून माझा मुलगा तयार केला आणि याचा मुलगा आज 4 वर्षापासून संस्थेमध्ये आळंदीमध्ये शिकायला आहे. विठ्ठल विठ्ठल. माझ्या वडिलाची मिराशिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. वंश परंपरा दास मी अंकित, तुका मोकलिता ऐशी नाही. कारण परमार्थ या ठिकाणी सोपा आहे, पण आम्ही थोडा अवघड केलाय. आम्ही भजन करतो, कीर्तन करतो, वाऱ्या करतो, सगळं काही करतो, पण आमच्या मनावर करतो. आजचा जो अभंग आहे त्या अभंगाचं जेवढं जमन तेवढं चिंतन मी करणार आहे. आपला टाइम 8 ते 10 सांगितलं महाराजांनी, वाढवा देत बघा अर्धा घंटा. माय बाप हो, परमार्थ मनानं करायचा नसतो. बरेचसे माणसं, काही माणसं या ठिकाणी त्याला काय व्हाले, त्याला काय व्हाले असं म्हणत असतात, पण तसं नाहीये. महाराज सांगतात, आपल्या मनानं जो परमार्थ करतो, माऊलीने त्याला उत्तर दिले. मनोमार्ग गेला तो ते मुखला, मनोमार्ग गेला तो ते मुखला. हरिपाटी स्थिरावला तोची धान, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे
झाला तोची धन्य. वाटचाल करायची असेल तर आपल्या मनानं वाटचाल करायची नाही माय बाप हो. आपल्याला साधू संतांनी शिकवलंय, साधू संतांनी सांगितलंय, तुम्ही कोण्याही वाटेनं जाऊ नका. ज्या मार्गाने संत गेलेत तुम्ही त्याच मार्गाने वाटचाल करा. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते, तेनेची पंते चालू जाता न पडे गुंता कुठे काही. भगवान परमात्मा प्राप्त करून घेण्याकरता नाथ महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, त्यांचं नाव काय आहे? शांती ब्रह्म एकनाथ महाराज. एकनाथ महाराजाला राग आलाच नाही. नाही बरोबर आहे की आला नाही आला. नाथ महाराजांचा हरिपाठ पाठ करा. मी बोलत नाही, ते बी नाथ महाराज कोणालाही काही म्हणणार. हा जे माणसं परमार्थ करीत नाहीत ना, विचारा त्यांना काय म्हणतात ते. हळून म्हणू नका हो, काय तुम्ही का चोरा काय? या ठिकाणी उभं राहून काही बोलायचं नाही असा नियम आहे. गुरुवरे वैकुंठवासी शंकर महाराज कंधारकराचा मी शिष्य आहे. मला तुम्ही चांगलं म्हणा की वंगळ म्हणा, वाईट म्हणा, काय म्हणायचे ते म्हणा, कायदा आहे. मी कायद्यानं चालणारा माणूस आहे, कायदा उल्लंघन करणारा नाहीये. आता सध्या या ठिकाणी कीर्तनकाराची किंमत वाढली, पण मै हायतीच आहे. विठाल परमार्थाचा तमाशा मांडलेला आहे. तमाशा मनात तळमळ आहे, मनामध्ये खेद आहे, बाकीचं धन आहे, पण परमार्थ महाधन आहे. परमार्थ अभावया जतन हे उपाय लाभाचे. काय आपलं भाग्य आहे महाराज. एक एकाहून बळी रे. कारण काय आपल्या गावचं भाग्य आहे मला हेच कळत नाही. संतोष महाराज, मी ज्यावेळेस पहिल्यांदा आलो तेव्हा एवढेच होते, आता माझ्या हाताला येणार झाले. अंधारात अंधारात तर मी जातो, ते उजेड्यातले आपल्या गावचं भूषण आहे. गावातल्या माणसाचं माणसाला काही वाटत नाहीये. आला का लक्षात माय बापू? हे तुमचं सर्वांचं पुण्य आहे. आपल्या गावामध्ये एखादा महात्मा, आपल्या गावामध्ये एखादा वारकरी भक्त जन्माला येणं म्हणजे गावचं पुण्य आहे. म्हणून आपण परमार्थ कसा करालो सांगायची गरज नाही. मला माहिती आहे पहिला दिवस आहे, गावातल्या माणसाला माहिती आहे आज पहिला दिवस आहे, पण आम्हाला वरचा महाराज आहे. बरोबर आहे की
काही माणसं आराम करायलेत मला माहिती आहे. काही माणसं म्हणजे पाठीमागं बसलेत महाराज. मी म्हणलं, येतील उद्या पुढी. आपल्या गावचं भूषण आहे बरं. हे आम्ही लोक एका गावाला फिरणार आणि लबाड बोलणार. आजपासून आपल्या गावामध्ये दीपोळी आहे. तसं तर या ठिकाणी आम्हाला रोज दीपोळी आहे. विठोबाची राज्य आम्हा नित्य दीपोळी. विष्णुरास नामा जीवे भावी ओवाळी. या 7 दिवसामध्ये आपल्याला जरी स्वप्न पडलं, माझं कीर्तन टेप करून घ्या, ऐकून सोडून द्यायचं नाही आपलं कीर्तन. हा, आपल्याला जरी स्वप्न जरी पडलं, आपला उद्धार झाला. विठाला स्वप्न काय एरी पडते काय? हे बापू, स्वप्न जे पडते ना, ज्याचा ध्यास केला त्याच पडते की. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आपण परमार्थ किती केला, कसा केला, आपण सर्व शेत